मुंबई की दहिसर पुलिस ने शातिर अपराधी को गिरफ्तार किया है, जो सोने के कारखाने से सोना ले जाने और ले आने का काम करता था। आरोपी राजू सिंह ने 423 ग्राम सोना लेकर फरार हो गया था, जिसकी कीमत लगभग 23,50,000 है। दहिसर पुलिस ने आरोपी को जिला पाली राजस्थान से गिरफ्तार किया है। आरोपी के पास से 100% रिकवरी करते हुए 423 ग्राम सोना बरामद कर लिया है। दहिसर पुलिस को 17 को शिकायत मिली थी कि चारकोप सोने की कंपनी में काम करने वाला राजू सिंह को दहिसर के सुनार की दुकान से सोने की रॉड लाने के लिए भेजा गया था। आरोपी ने दहिसर के 2 दुकानों से सोने के 423 ग्राम रॉड लेकर कंपनी में आने की वजह सोना लेकर फरार हो गया। दहिसर पुलिस ने मामला दर्ज कर सूत्र और मोबाइल लोकेशन की मदद से आरोपी राजस्थान में है, इसकी जानकारी मिली। दहिसर पुलिस की टीम तत्काल जिला पाली थाना पहुंची। आरोपी राजू सिंह जिस कंपनी में छिपा था वह पुलिस एयरटेल कंपनी के सेलर बनकर आरोपी के बारे में जानकारी इकट्ठा की। उसके बाद दहिसर पुलिस ने जाल बिछाकर आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी के पास से 423 ग्राम सोने की रॉड बरामद कर लिए गए। दहिसर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी सुनील कुमार सत्यदेव आर्य 55 वर्ष यांनी तक्रार दिली की त्यांचा चारकोप येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे। त्यांचे जे कारागीर आणि कामगार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणून सोनं घेऊन ते कारखान्यात जमा करतात। दागिने असतील तर ते जमा करतात। तसे दहिसर या ठिकाणावरून त्यांचा नोकर राजू सिंग याला त्यांनी दहिसरहून दागिने आणि सोनं घेऊन येण्यासाठी पाठवलं होतं। तो राजू सिंग दहिसर या ठिकाणी आला। त्यांनी 453.590 ग्रॅम 23 लाखाचं सोनं त्यावेळेला ताब्यात घेतलं। स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि ते सोनं कारखान्यात जमा न करता पळून गेला होता। त्यानंतर संध्याकाळपर्यंत तो कारखान्यात पोहोचला नाही म्हणून मालकाने शोधाशोध केली। त्यांच्या लक्षात आलं की हा कुठेतरी एक तर सोनं घेऊन पळून गेला असावा किंवा त्याचं काहीतरी झालं असावं। त्याच्यानंतर लक्षात आलं की तो संपूर्ण सोनं घेऊन पळून गेलेला आहे। त्यानंतर मग त्याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून घेतला। गुन्हा नोंद केल्यानंतर त्याच्या मोबाईलच्या सीडीआरचा एनालिसिस केलं, तांत्रिक बाबी पडताळल्या आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की हा सुनील सिंग जो आहे राजू सिंग जो आहे हा राजू सिंग ते सगळं सोनं घेऊन सुरुवातीला सुरत या ठिकाणी गेला। सुरतवरून तो राजस्थानला निघून गेलेला आहे। नंतर टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर माहिती प्राप्त झाली की पाली या ठिकाणी तो राजस्थान पाली या ठिकाणी तो आहे। त्याप्रमाणे एपीआय थोरात आणि आमची टीम यांनी त्या ठिकाणी जाऊन एअरटेलचा स्टाफ असल्याचा पेहराव करून एअरटेलची कार्ड्स विकण्याचा तिथे बहाणा केला व ज्या फॅक्टरीत तो काम करतो तिथे थांबवून त्याचा शोध घेऊन त्याला त्या कारखान्यातून ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनला आणून अटक करून गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। माल किती आहे होता? सदरचा गुन्ह्यातील माल 453.590 ग्रॅम म्हणजे एकूण 23 लाखाचं सोनं होतं। आरोपीचं बॅकग्राऊंड काय होतं? आरोपी हा कारखान्यात सोन्या चांदीच्या कारखान्यात नोकरी करत असतो। त्याच्या विरुद्ध दुसरा कुठला गुन्हा नाहीये, परंतु हे जास्त सोनं त्याच्या हातात लागल्यामुळे त्याला एक लालसा निर्माण झाल्यामुळे त्याने अशा प्रकारचं चोरी केली होती। तो ह्या मालकांकडे साधारणतः एक 7-8 महिन्यापासून काम करत होता।